9 महिने 9 दिवसाने ग झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई। उद्या तुझ्या गर्भाची ग चाचणी होणार ग, मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार ग, माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू येई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई। अविचाराने तू माझा नको करू घात ग, जन्मभर मी तुला ठेवीन सुखात ग, तुझ माझं नशीब आणि तुझ माझी पुण्याई, तुझ माझं नशीब आणि तुझ माझी पुण्याई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई, वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवू आई। म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतोय, मुलगा आणि मुलगी भेदभाव कधीच करू नका, कारण आज मुलांच्या प्रमाणात मुली कुठंच कमी नाहीत, कुठंच। रिओ ऑलिम्पिक झालं, मग रिओ ऑलिम्पिकला भारतातर्फे 117 खेळाडू गेलते, 117, त्यापैकी एकाही पुरुषाला पदक जिंकता आलं नाही। आपल्या भारताची लाज कोणी राखली? मुलींनी भारताची लाज राखली, मुलींनी। त्यामुळे मुलगा मुलगी भेदभाव कधीच करू नका, नाही तर देव सुद्धा तुम्हाला कधीच माफ करणार नाही। अहो, गर्भलिंग चाचणी आपण सगळेजण सुशिक्षित लोकच करतोय, गर्भातलं सुद्धा बाळ काय म्हणत असेल